नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित, त्यामधील 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न भाग 2. भाग 1 आपण पाहिलाय, त्यामध्ये संकल्पना समजून घेतल्यात आणि आता भाग 2 मध्ये आपण प्रत्यक्षात उदाहरणं सोडवणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता 2 अंकी संख्येमध्ये खालीलपैकी कोणता अंक 19 वेळा येत नाही? ठीक आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला संदर्भ कायम सांगतो की एक या अंकाचा घ्यायचा. म्हणजे बघा, आता एक ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? तर 21 वेळा येतो. हा संदर्भ वापरायचा, बरोबर आहे. हा 21 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये एक संख्या अशी आहे जी 3 अंकी आहे, ती म्हणजे 100. तर त्या 100 मध्ये 1 असतो. या ठिकाणी 1 हा जो आहे तो 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो. आता बघा, 2 आहे ना, 2 100 मध्ये आहे का? नाही आहे. 3 100 मध्ये आहे का? नाही. 4 100 मध्ये आहे का? नाही. 5 6 7 8 9 हे नाही आहे. म्हणजे ते आपोआप कमी झाले 1 ने. म्हणजे 1 ते 100 मध्ये बघा, 1 ते 100 मध्ये 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, हे किती वेळा येतात? तर 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा. आता आपल्याला त्यांनी विचारलंय काय? 1 ते 100 मध्ये नाही ना विचारलं, त्यांनी विचारलंय 2 अंकी संख्येमध्ये. मग आता 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो? तर हा बघा, हा जो 2 आहे किंवा 3 आहे, 4 5 6 7 8 9 हे जे अंक आहेत, हे 1 अंकी संख्येमध्ये पण येतात ना, 2 3. मग त्यातला एक एक वजा करायचा. म्हणजे बघा, प्रत्येक या म्हणजे आता समजा 2 किती वेळा येईल? 2 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्येमध्ये संख्येमध्ये लिहित नाही, 19 वेळा येईल, कारण 1 अंकी मधला वजा झाला. मग तसंच 2, तसंच 3 4 5 6 7 8 9 हे जे अंक आहेत ते सुद्धा 19 वेळाच येणार. म्हणजे पर्याय हा येणार नाही, हा येणार नाही आणि हा येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे पर्याय कोणता येईल? 0. आता 0 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो ते तुम्ही कमेंट मध्ये टाका. ठीक आहे. आता पुढे 1 ते 100 मध्ये किती संख्या मूळ संख्या नाही? अच्छा, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा मूळ संख्या किती आहे ते बघायचं. म्हणजे मूळ संख्या नाहीत ते आपल्याला लक्षात येईल. तुम्हाला जर पाठ असेल तर चांगलंच आहे, पण नसेल पाठ, समजा विसरलं तर कसं काढायचं? तर पटकन आता बघा, मूळ संख्या किती आहेत? तर 25 आहेत. तर त्या मी लिहून घेतो आणि मी लिहिताना ना अशा उभ्या लिहितो, म्हणजे आपल्याला ना लक्षात ठेवायला सोपं जातं. मूळ संख्या लिहितो पहिले बघा, 1 ते 10 मधल्या लिहितो. 2 3 5 आणि 7. नंतर 11 ते 20, 11 13 17 19. लक्षात आलं? पहिले 4 आहेत, नंतर 2 आहेत बघा, 23 29, नंतर 31 37, पुन्हा 2, आता 3 आहेत, 41 43 आणि 47. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, नंतर 51 ते 60, 53 59. बरीचशी मुलं ना 51 पटकन सांगतात, तर 51 नाही आहे, तर त्याच्या पडत आहे की 53 59, नंतर 61 67, नंतर 71 73 आणि 79, नंतर 83 आणि 89 आणि नंतर शेवटी 97. बघा, ह्या आहेत 1 ते 100 मधल्या मूळ संख्या. किती आहेत? 4 आणि 4 8, 8 आणि या 2 10, 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 आणि 3 22, 23 24 आणि 25. म्हणजे 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. किती आहेत मूळ संख्या? 25. मग तुम्हाला प्रश्न विचारलाय, 1 ते 100 मध्ये किती संख्या मूळ संख्या नाही? तर आता 1 ते 100 मध्ये एकूण संख्या आहेत 100,
25 राहिल्या 75 संख्या मूळ संख्या नाही. 1 ते 100 मध्ये 75 संख्या मूळ संख्या नाही. पण आता मी काय म्हटलं, मग किती संख्या संयुक्त आहेत? तर संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. इथे थोडीशी गफलत होते. 74 या संयुक्त संख्या आहेत. तुम्ही मला तुम्ही तर म्हटलं 75, तर 75 मूळ नाहीत, पण संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये 74 आहे. मग एक कुठली राहिली? तर एक ही संख्या जी आहे ना, ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणून 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74, आणि एक ही अशी संख्या जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये किती संख्या संयुक्त नाही? बघा, किती संख्या संयुक्त आहेत? तर आत्ताच आपण पाहिलं 74 आहेत. मग किती संख्या संयुक्त नाहीत? तर मूळ संख्या आहेत त्या नाही आहेत, 25 आणि 1, म्हणजे 25 आणि 1 26. कळलं? 26 संख्या संयुक्त नाही. 26 संख्या संयुक्त नाही. ठीक आहे, कळलं? पुढे 1 ते 100 मध्ये 8 ने पूर्ण भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती? बघा, 1 ते 100 मध्ये 8 ने पूर्ण भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या? समजा 4 ने भाग जाणाऱ्या विचारल्या, 3 ने भाग जाणाऱ्या विचारल्या, 5 ने भाग जाणाऱ्या विचारल्या. सरळ भागाकार करायचा. 100 ला 8 ने भागायचं. म्हणजे बघा 100, आता अंश छेदाचाच भागाकार आला पाहिजे. उत्तर जो भागाकार येईल ना तेच उत्तर असतं, बाकीचा विचार नाही करायचा. 8 ने 10 ला भागलं, 8 एके 8, 10 तून 8 गेले, बाकी किती राहील? 2 राहील ना. 8च्या पुढे 9, 10, 2 बोटं घेतली की 10 येतात, म्हणून बाकी राहिली 2. मग झाले 20 तयार. मग 8 दुने 16, बाकीचा विचारच करायचा नाही, कारण पुढे काय आता अंक नाही, त्यामुळे आपण काय भागाकार करणार नाही. म्हणजे 12, म्हणजे संख्या किती असणार आहे? 12. कळलं? 8 ने पूर्ण भाग जाणाऱ्या एकूण संख्या 1 ते 100 मध्ये 12 आहे. कळलं? 2, 5, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येते? ठीक आहे. आता बघा, 2, 5, 3 हे अंक प्रत्येकी आपल्याला एकदाच वापरायचे. तर हे ना पहिल्यांदा दाखवतो कशा काढता येतील त्या. समजा आता 2 आहे, 2, 5, 3, नंतर 2 शतक स्थानीच ठेवला, 3 आणि 5 ची जागा बदलली, नंतर 5 घेतला, 5, 2, 3, नंतर 5, 3, 2, नंतर 3, 2, 5, नंतर 3, 5 आणि 2. यापेक्षा आता वेगळ्या होणार आहेत का? नाही होणार आहेत. या झाल्या किती बघा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे किती संख्या तयार होतात? 3 अंकी जास्तीत जास्त 6 संख्या तयार होतात. पण हे एवढं कुठं करत बसतं? स्कॉलरशिप मध्ये एवढा वेळ नसतो. मग त्याच्यासाठी लक्षात काय ठेवायचं? तर सोपं आहे. बघा, 2, 5, 3 म्हणजे हे तीनही अंक आपण शतक स्थानी लिहू शकतो की नाही? लिहू शकतो तीनही अंक. मग बघा, इथं लिहायचं 3 बरोबर, गुणिले करायचं. आता शतक स्थानी 1 अंक लिहून झालेला आहे. मग दशक स्थानी किती अंक आपण लिहू शकतो? 2 लिहू शकतो की नाही? शतक स्थानी लिहून झाला, दशक स्थानी लिहून झाला. मग आता एकक स्थानी किती अंक लिहू शकतो आपण? 1, बरोबर ना? म्हणून 1, 3 दुने 6, 6 एके 6, म्हणजे जास्तीत जास्त 6 संख्या तयार करता येतात. ही आली क्लुप्ती. कळलं? परत एकदा बघूया. हे तीनही अंक पण शतक स्थानी लिहू शकतो. आपण लिहिले 3, गुणिले राहिले किती? 2 अंक ना. 1 लिहून झाला शतक स्थानी, राहिले किती? 2, मग ते गुणिले 2 करायचं. आता 2 अंक लिहून झाले, राहिला किती? 1 अंक, मग तो 1 अंक आपण इथे आणि त्या तिघांचा गुणाकार. आता बघा, इथे बघा, 1, 0, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करतात? आता 0 हे आपण आधी घेऊ शकतो का? शतक स्थानी नाही घेऊ शकत, म्हणजे त्या शून्याच्या संख्या कमी झाल्या. मग आता ते कसं काढायचं? तर आता मला सांगा, शतक स्थानी आपण किती यापैकी लिहू शकतो अंक? तर 2च लिहू शकतो, 1 आणि 9. मग लिहायचं 2 बरोबर, गुणिले. मग दशक स्थानी किती लिहू शकतो? 2 लिहू शकतो, बरोबर की नाही? शतक स्थानी 2 लिहून झालं, दशक स्थानी आपण 2 लिहू शकतो, आणि एकक स्थानी 1. म्हणजे बघा, 2 दूनी 4, 4 एके
4. कळलं आहे की नाही सोपं? आता प्रत्यक्षात संख्या तयार करून बघू. म्हणजे आता ही गरज नाही आहे, पण असू दे ना. 190 नंतर 901 आणि 910 एवढ्याच होणार ना. 019 ही काही 3 अंकी संख्या नाही होत आहे किंवा 091 असं काय नाही की 019 म्हणजे 19 झाली, 091 म्हणजे 91 झाली, ते 2 अंकी संख्या होईल. हा, तर लक्षात आलं कसं काढायचं? 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती तयार करता येतात? 4. पुढे आता 4 अंकीचं तसंच करायचं आपल्याला. बघा 1 2 3 4 8 6 4 2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील? आता मला सांगा, हे 4ही अंक आपण हजार स्थानी लिहू शकतो की नाही? लिहू शकतो. 8000 स्थानी लिहायला काय अडचण आहे, 6000 स्थानी लिहायला काय अडचण आहे, 4 आणि 2 त्यांनाही काहीच अडचण नाही. मग ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा लिहायचं 4, बरोबर आहे. मग राहिले किती? 3 राहिले ना, जे आपण शतक स्थानी लिहू शकतो, बरोबर ना. मग 3, मग हजार स्थानी लिहून झाला, शतक स्थानी लिहून झाला. मग दशक स्थानी किती लिहू शकतो? 2 आणि एकक स्थानी 1, बरोबर आहे. मग त्यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 एके 24, म्हणजे 24 संख्या तयार करता येतील. आता मी काही 24 संख्या तयार करून दाखवत नाही, खूप वेळ नाही. स्टेप बाय स्टेप गेलं तर जाऊ शकतो. फक्त एकच मी 6 संख्या पहिले तयार करून दाखवतो 8 पासून होणाऱ्या. मग नंतर तुम्ही 6 पासून कशा होतात, 4 पासून कशा होतात, 2 पासून कशा होतात ते तुम्ही करू शकता. बघा पहिल्यांदा मी 8 घेतला, 8642 जी आहे दिसतंय तसंच. नंतर 8 6 तासाच ठेवायचा 24, बरोबर आहे. नंतर आता शतक स्थानी 6 घेऊन झाला, हजार स्थानी तर आपण 8च घेतो. मग आता 4 घ्यायचा, 4 6 2 म्हणजे 8462. मग आता 4 तासाच ठेवायचा शतक स्थानी, दशक एकक बदलायचं. झाले. आता 8 तासाच ठेवायचा हजार स्थानी मध्ये जो आहे तो 6 शतक स्थानी घेऊन झालं, 4 शतक स्थानी घेऊन झालं. आता 2 घ्या, 2 आणि मग राहिलं काय? 6 आणि 4 8264, 8246. बघा झालं 1 2 3 4 5 6. मग अशा 6 या 6 पासून होतील, म्हणजे 6 हजार स्थानी घेऊन, 4000 स्थानी घेऊन पुन्हा 6 आणि 2000 स्थानी घेऊन 6, म्हणजे अशा पद्धतीने 24 संख्या तयार करता येतील. कळलं? सोपं आहे की नाही? आता बघा परत एकदा 9053 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतात? आता बघा 4ही अंक आपण काय हजार स्थानी लिहू शकत नाही, कारण 0 थोडी लिहिता येणार आपल्याला. मग आता आपण काय करूया? 3च लिहू शकतो, म्हणून 3. मग नंतर 3 अंक लिहू शकतो ना आपण शतक स्थानी, 2 अंक लिहू शकतो आणि 1 अंक एकक स्थानी, हजार शतक दशक एकक. 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18 एके 18, म्हणजे 18 संख्या ज्या आहेत त्या आपण जास्तीत जास्त तयार करू शकतो. किती? 18. आता पुढे 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असणाऱ्या संख्या 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी जास्त आहेत? आता मला सांगा 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये, बरोबर आहे. 2 हा अंक, बरोबर आहे. इथं लिहितो खाली असणाऱ्या संख्या 19 आहेत ना, बरोबर ना. 1 ते 100 मध्ये 2 येतो 20 वेळा आणि संख्यांमध्ये 19. आता हा 19 का होतो? 20च का नाही राहत? कारण 22 मध्ये तो डबल आहे ना, मग तो ती संख्या कमी झाली असेल. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असणाऱ्या संख्या 19 आहेत, बरोबर आहे. 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी जास्त आहेत? आता मला सांगा 0 1 ते 100 मध्येच 1 ते 100 मध्ये 0 हा अंक, पहिल्यांदा ना मी असणाऱ्या संख्या लिहितो, ठीक आहे. 0 हा अंक असणाऱ्या किती आहेत? तर 10च आहेत ना संख्या. कोणते कोणते?
10 20 30, 10 20 30 40 50 60 70 80 90 100, 10 संख्यांमध्ये शून्य आहे. मग 10 संख्यांमध्ये शून्य आहे तर किती संख्यांमध्ये शून्य नाही आहे? तर 90 संख्यांमध्ये. मग नसणाऱ्या संख्या किती की ज्याच्यामध्ये शून्य नाही? तर 90. नसणाऱ्या संख्या, शून्य नसणाऱ्या 90 आहे. बरोबर आहे. इथं लिहितो शून्य नसणाऱ्या संख्या 90 आहे. मग 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असणाऱ्या संख्या 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा किती कमी जास्त आहेत? तर बघा जास्त तो कोण आहेत? शून्य नसणाऱ्या संख्या. मग 90 आहेत ना त्याच्यातून हे वजा करा 19. 90 मधून 19 गेले तर 71. म्हणजे उत्तर 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असणाऱ्या संख्या 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा 71 ने कमी आहे. कमी आहे. 71 ने कमी आहेत. कारण 2 हा अंक असणाऱ्या संख्या 71 ने कमी आहे. ठीक आहे. 1 ते 100 मधील अंकांची बेरीज 12 येणाऱ्या 2 अंकी संख्या किती? ठीक आहे. आता हे जरा तुम्हाला संख्येचा जो तक्ता आहे ना त्याच्यावरच दाखवतो. आता 1 ते 100 मधील अंकांची बेरीज 12 येणाऱ्या 2 अंकी संख्या किती? तर मग इकडूनच सुरुवात करू आपण. म्हणजे ते समजायला तुम्हाला सोपं जाईल. अंकांची बेरीज आपल्याला किती पाहिजे? 12 पाहिजे ना. आता बघा सगळ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? 9. मग बघा 9 आणि 9 घेतले तर किती होतात? 18 होतात. 9 आणि 8 घेतले तर किती होतात? 17 होतात. 9 आणि 7 घेतले तर किती होतात? 16. 9 आणि 6 घेतले तर 15. 9 आणि 5 घेतले 14. 9 आणि 4 घेतले 13. आणि 9 आणि 3 घेतले तर 12. म्हणजे बघा ही पहिली मिळाली आपल्याला संख्या. ही आपल्याला कोणती मिळाली? पहिली संख्या मिळाली. ही बघा ही. बरोबर आहे. 9 आणि 3. मग 9च्या आधी कोणता येतो अंक? 8. मग 8 आणि 4 12 होतात. हा असंच जायचं आपल्याला. बघा इथे पण प्रत्यक्षात तिथे काय तुमच्या पुढे असा संख्येचा तक्ता नसणार आहे. इथे बघा नंतर 8च्या आधी कोणता येतो? 7. मग 7 मध्ये किती मिळवले की 12 होतात? तर 5 मिळवल्यावर 7 आणि 5 12. बघा नंतर 7च्या आधी कोणता येतो? 6. मग 6 मध्ये किती मिळवले की 12 होतात? 6. 6 12. बरोबर आहे. आता बघा त्याच्या आधी 5. 5 आणि 7. हे बघा इथे हे उलट, हे लगेच उलट करून घ्यायचं वाटल्यास. नंतर 8 आणि 4. मग उलट करायचं. 4 आणि 8 इथे आहे बघा. 9 आणि 3 तर त्याचं उलट केलं 3 आणि 9. आता लिहिताना तुम्ही असं समजा बघा तो दाखवतो तुम्हाला. समजा आता आपल्याला 93 मिळाली. एक मिनिट समजा आपल्याला 93 मिळाली ना तर लगेच काय करायचं? 39 लिहून घ्यायची. बरोबर आहे. नंतर 84 मिळाली ना लगेच काय करायचं? 48 लिहून घ्यायची. नंतर 75 मिळाली ना लगेच काय करायचं? 57 लिहून घ्यायचा. नंतर 66 मिळाली ना तर 66च होणार आहे. कारण 6 उलट सुलट केलं तरी 30% आहे. मग किती झाल्या? 1 2 3 4 5 6 आणि 7. किती मिळाल्या? 7 संख्या आहेत की 1 ते 100 मधील की ज्यांची अंकांची बेरीज 12 येते 2 अंकी संख्या. ठीक आहे. आता हा झाला 12चा प्रश्न, म्हणजे 12 उत्तर येणारा प्रश्न. तर आता याच्यामध्ये समजा तुम्हाला विचारलं 18, तर आता मला सांगा सगळ्यात मोठी एक अंकी संख्या 9. मग 9 मध्ये किती मिळवले की 18 होणार? तर 9. 9 आणि 9 18 होतात. म्हणजे एकच येणार. ज्यांची बेरीज 18 येईल अशी 2 अंकी संख्या 1 येणार. मग आता मला सांगा 17 विचारलं तर 2 संख्या मिळतील की नाही? 9 आणि 8, 8 आणि 9. बाकी बघा 9 आणि 7 जरी बेरीज केली तरी 16 होणार नाही ना. होणार 17 थोडी होणार आहे. 17 हेच. मग आता 97च तुम्ही म्हणजे सॉरी 16, 18, 17 नंतर 16 बेरीज होईल असे अंक. अशा संख्या किती होतील सांगा? 16. 18 झाली, 17 झाली, 16 झाली, 9 आणि 7 आहे ना. आणि 7 आणि 9 किती? आणि 9 आणि 7 हे बघा ही 9 आणि 7 याची बेरीज होईल. म्हणजे लगेच 79 कुठे गेली? इथं होईल.
आणि इथे 88 आहे ना. अशा 3 संख्या होणार, म्हणजे वाढत जाणार आहेत. 1 2 3, आता 4 मिळणार 15. बघूया कसं मिळेल ते आपण बघूया. 9 आणि 7 झाल्यानंतर 9 आणि 6 ही मिळाली. ठीक आहे, म्हणजे 6 आणि 9 69. 9 6 96, 6 9 69. ठीक आहे, नंतर 9च्या आधीचा अंक 8, मग 8 मध्ये 8 आणि 7 15 है ना. मग 8 आणि 7, मग 7 आणि 8 म्हणजे 78 झालं. बस बघा तुम्ही, पुढं काही येणारच नाही दुसरी कोणती संख्या. म्हणजे 15 4 आणि 14. 14चं काय सांगा. 9 आणि 5 95 मिळाली. मग 59 पण होऊन जाईल लगेच. उलट क्रम केला, दशकच्या जागी एकक, एककच्या जागी दशक. मग आता 8 मध्ये 8 मध्ये 8 मध्ये 8 आणि 6 14 म्हणजे 86, नंतर 68. उलट सुलट केलं म्हणजे मिळाले किती तुम्हाला. 4 तर मिळाल्या, नंतर 7 7 आणि 7 14 म्हणजे 77, म्हणजे एकूण किती मिळाल्या 5. मग 13 येणारे, 12 येणारे, किती होणार 13 12 11. आता हे तुम्ही करू शकता की नाही. 6 नंतर 7 आणि 11 तर सांगा तुम्ही किती येईल. म्हटलंच करून बघा. 11 किती संख्यांची बेरीज 11 येईल. 2 अंकी अशा किती संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची बेरीज केली तर ती 11 येईल. ठीक आहे, पुढे 40 ते 50 मधील विषम संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, संख्येच्या तक्त्यावर पण घेऊया आपण. बघा 40 ते 50 मध्ये पहिली कोणती आहे. 41 43 45 47 आणि 49. ठीक आहे, या विषम संख्या त्यांची बेरीज करायची. बघा इथं बघा 40 ते 50 मध्ये 1 2 3 4 आणि या 5. आता 41 43 45 47 49. ठीक आहे, हे करायला सोपं आहे, पण कदाचित 15 संख्या अशा विचारल्या, 20 विचारल्या तर त्यांची कुठे बेरीज करत असणार. तर याच्यासाठी एक क्लुप्ती आहे. काय क्लुप्ती आहे. जर त्यांच्यातला फरक सारखा असेल तर. आता बघा 41 ते 50 मधील विषम संख्या विचारल्यात ना, मग त्यांच्यातला फरक हा 2-2चा असणार आहे का नाही. विषम संख्या 2-2ने वाढत जातात किंवा कमी होत जातात. मग त्याच्यामुळे इथे ज्या वेळेला फरक सारखा असतो 2 संख्यांमधला, त्यावेळेला आपण ही क्लुप्ती वापरू शकतो. म्हणजे हे 10वीला आहे अंकगणितीय श्रेणीमध्ये, तर ते आता आपण शिकतो. किती हुशार झालं तुम्ही. ठीक आहे, तर पहिली संख्या बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. बघा काय करतोय मी. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या यांना मी लिहितो कंसात. ह्या दोघांची करा बेरीज. काय म्हणतो मी तुम्हाला, यांची करा बेरीज. गुणिले एकूण किती संख्या आहेत ते करा. गुणिले एकूण संख्या. कळलं, एकूण संख्या. लक्षात येत आहे. आणि छेदामध्ये 2 लिहा. बस झालं आपलं. एवढं करायचं. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची करायची बेरीज. त्याला गुणाकार त्याला गुणायचंय एकूण संख्यांनी. ठीक आहे, आणि मग छेदात 2 म्हणजे 2ने भागायचं. आता बघूया. पहिली संख्या आपण बघितली 41, बरोबर आहे, अधिक शेवटची संख्या आपण बघितली 49 ना. हे बघा 41 43 45 47 49 गुणिले किती आहे 5 संख्या आहेत ना या. 1 2 3 4 आणि 5 आणि छेदस्थानी 2. कळतंय 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 कळतंय. ठीक आहे, 41 आणि 49. 9 आणि 1 10 0 झाला. 1 4 आणि 4 8 8 आणि 1 9. 90 गुणिले 5/2. आता तुम्ही पहिला गुणाकार करा मग भागाकार केलात तरी चालेल, किंवा आधी भागाकार केलात आणि मग गुणाकार केलात तरी चालेल. मग आता या ठिकाणी पहिला गुणाकार करतो. 5 0 0 5 9 45 450/2. भाग लावता येईल ना. सोपं. 2 दुनी 4. बाकी काय राहिली का. 4तून 4 गेला, बाकी राहिली 0. काहीच करायचं नाही. 2 दुनी 4. पाड्यात आहेत 4, इथे आहेत 5. 5तून 4 गेले, राहिले 1 इथे. म्हणजे झाली संख्या 10. 1च्या पुढे 0 मांडलं की 10 होतो ना. 2 पंचे 10. म्हणजे यांची बेरीज किती आली 225.
कळलं? 40 ते 50 मधील विषम संख्यांची बेरीज झाली 225. ठीक आहे, करू शकता? प्रश्न आहे बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 हा अंक, बघा 3 हा अंक एकक स्थानी नसणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती? ठीक आहे, मग आता मला सांगा 3 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत ते पहिलं काढू. 3 हा अंक ह्याचा पडताळा आपण घेऊ नंतर. 3 अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या काढल्या की नसणाऱ्या कळतात. असणाऱ्या संख्या किती आहेत तर 9 आहे. 3 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या 2 अंकी, सॉरी 2 अंकी विचारले ना मी, 2 अंकी बोलायचं विचारलं, लिहायचंही विचारलं. 2 अंकी संख्या 9 आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय? तर बघा 3 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या 1 ते 100 मधील संख्या बघू आपण. 3, 13, 23, 33, 43, 53, 63, 73, 83 आणि 93 या संख्या आहेत की ज्यांच्या एकक स्थानी 3 असतो 1 ते 100 मध्ये. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पैकी ही जी 3 आहे ती एक अंकी आहे, म्हणून ही गेली म्हणजे राहिले किती 9. म्हणजे 2 अंकी संख्या 9 आहेत. तर आपल्याला विचारले नसणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती. आता मला सांगा 2 अंकी एकूण संख्या किती आहे तर 90 आहे. बरोबर आहे, 90 मधून 9 वजा करा. 3 अंकी एकक स्थानी असणाऱ्या 3 अंक एकक स्थानी असणाऱ्या 2 अंकी संख्या 9 आहे, ते वजा करा म्हणजे राहिलं किती 81. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंक एकक स्थानी नसणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या 81 आहे. ठीक आहे, इथे ते दिसते मला, हे बघा है ना. 3, 13, 23, 33, 43, 53, 63, 84, 83. हे सोडून कुठेही बघा 3 एकक स्थानी आहे का? नाहीये. ही एक अंकी सोडून द्या म्हणजे राहिलं 9. आणि तुम्ही इथून इथपर्यंत गेलात तर ते 90 आहे. मग 90 मधून 9 गेले 81. आहे काय नाही काय? 1 ते 100 या संख्यांमध्ये बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक एकक स्थानी नसणाऱ्या संख्या. बघा आता 2 हा अंक एकक स्थानी नसणाऱ्या संख्या. इथे मला वाटतं समोर दाखवलं तर समजेल ना जास्त करून. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक एकक स्थानी नसणाऱ्या संख्या. मग मला सांगा 2 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहे? 10 आहेत की नाही? 2 अंकी 9 आहेत, पण आपल्याला इथं कुठे म्हटलंय 2 अंकी? 1 ते 100 मध्ये टोटल संख्या किती आहेत की ज्यांच्या एकक स्थानी 2 आहेत? तर 9 आहेत. 2 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या. या 1 ते 100 मधला चाललाय विषय आपला. किती आहेत? 10 आहेत, सॉरी 10 आहेत. 2 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या 1 ते 100 मध्ये 10 आहेत. मग नसणाऱ्या किती आहेत? मग नसणाऱ्या 90 आहेत ना. मग आता नसणाऱ्या संख्या म्हणतो. सॉरी, नसणाऱ्या संख्या 90, कारण 100 मधून 10 गेले राहिले 90. आता त्यांनी काय म्हटलंय? 2 हा अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्येपेक्षा किती लिहिली जाते? बघा आता 2 हा जो अंक आहे तो दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती असणार आहे? 10च असणार आहे. बघा ना, 2 हा अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्या 10च असणार आहेत. बघूया, बघा इथे 2 दशक स्थानी म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मग 2 हा अंक बघा, दोन हा अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत?
10. बरोबर आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंक एकक स्थानी नसणाऱ्या संख्या किती आहेत? 90. 2 अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्येपेक्षा किती जास्त? 2 अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत? 10. मग 90 मधून 10 वजा करा, म्हणजे 80 काय आहेत? जास्त आहेत. 80 काय आहे? जास्त आहेत. कळतंय? 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंक एकक स्थानी नसणाऱ्या संख्या या 2 अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्येपेक्षा 80 जास्त आहेत. ठीक आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी व दशक स्थानी तोच अंक असणाऱ्या संख्यांची बेरीज किती? बघा, एकक स्थानी पण तोच आणि दशक स्थानी पण तोच. म्हणजे पहिली संख्या तुम्हाला कळेल 11, मग 22, मग 33, मग 44, मग 55, मग 66, मग 77, मग 88, मग 99. याच संख्या अशा आहे की ज्यांच्या एकक व दशक स्थानी तोच अंक आहेत 1 ते 100 मधल्या. त्याच्यामधल्या 1 ते 100 मधल्या. आता मला सांगा, ह्यांची बेरीज करायची म्हणजे किती वेळ जाईल? जाईल की नाही वेळ? खूप जाईल की नाही वेळ? मग मागाशी तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं, आठवतंय का? बघा, पहिली संख्या बरोबर आहे अधिक शेवटची संख्या बरोबर आहे, कंसात लिहिलं, कारण यांची पहिली बेरीज करून घ्यायची, गुणिले एकूण संख्या आणि भागिले 2. कळतंय? आणि छेदस्थानी 2. आता मला सांगा इथे हे सूत्र का वापरलं? कारण या टप्प्यातल्या संख्या म्हणजे यांच्यातला फरक जो आहे ना तो सारखा आहे. 11, 22 म्हणजे 11चा फरक आहे. 22, 33 11चा फरक आहे. 33, 44 11चा फरक आहे. 44, 55 11चा फरक आहे. फरक सारखा पाहिजे. हे मी केल्यानंतर पुन्हा क्लिअर करतो. हे पहिलं आपण उदाहरण सोडून घेऊ. पहिली संख्या किती? 11. बघा 11. शेवटची संख्या किती? 99. बरोबर आहे. गुणिले एकूण संख्या किती आहे? 9च असणार आहे, कारण 11 10 110. आता आपण पाडा म्हणतो, मग 110 तर नाही लिहिलं म्हणजे 9 आहे. आणि छेदस्थानी 2. ठीक आहे. वा, हुशारच तुम्ही. नंतर 11 आणि 99 यांची बेरीज केली तर 100 आणि 11 होतात. मग हे वेदिक पॅच. 100 आणि 11 किती होतात? 111. त्याच्यातून 1 वजा करा म्हणजे 110 गुणिले 9 छेद 2. यांनी याला भागा किंवा या दोघांचा गुणाकार करा आणि मग भागा, तुम्हाला जे सोपं वाटेल. 9 गुणिले 0 0, 9 एके 9, 9 एके 9, 990 आलं 2. बेचोक 8. पाड्यात आहेत 8, इथे आहेत 9. 9तून 8 गेले, बाकी राहिली 1. 19 आले. बे 9 18. पाड्यात आहेत 18, इथे आहेत 19. 19 मधून 18 गेले, बाकी राहिली 1. आणि बे 5 10. म्हणजे किती बेरीज झाली? सॉरी, उत्तर भागाकार किती आला? 495. भागाकार किती आला? 495. म्हणजे 11 अधिक 22 अधिक 33 अधिक 44 अधिक 55 अधिक 67 अधिक 77 अधिक 88 अधिक 99 बरोबर 495. ठीक आहे, कळलं? पण हे आपल्याला कशामुळे कळलं? तर आपण हे सूत्र वापरलं. नाही तर एवढं करत बसायला लागला तो वेळ पुरला नसता. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या यांची बेरीजच करायची, एकूण संख्या किती आहेत त्या बघायच्या, गुणिले एकूण संख्या करायच्या आणि छेदात 2. पण जर टप्प्यातल्या संख्या असतील तर फरक सारखा असेल. समजा ही अशी संख्या मालिका दिली 1 4 8 16 24 38. इथं वापरू नका, होणार नाही. अशा पद्धतीची कुठलीही संख्या मालिका असेल तर ते चुकलं. कारण ती काय मालिकाच नाही, कसंही लिहिले. यांच्यात फरक 3चा आहे, याच्यात फरक 4चा आहे, याच्यात फरक 8चा आहे, याच्यात फरक पुन्हा 8चा आहे. नाही, हे काही जमतच नाही. म्हणून हे नाही, फरक सारखा पाहिजे. ठीक आहे. आता हे जे आपण आता जे बघितलं तेच आहे. एकक स्थानी व दशक स्थानी तोच अंक असणाऱ्या संख्या कोणत्या? तर हे असं बघा, है ना, या त्या संख्या आहे. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ थोडा मोठा होता, पण याच्यामध्ये जवळजवळ सगळेच प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत.
जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. धन्यवाद.